आजचा व्लॉग पाहण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो भावांनो. आज सकाळ लय चांगली होती, नॉर्मल होती, पण एका रस्त्यानं माझं मन लय असं सुन्न झालं. शेवटपर्यंत बघा भावा, जुन्या आठवणी अशा वरून थांबल्या की ते डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही. त्यामुळे भावानं शेवटपर्यंत बघा काय झालं मला सांगतोच मी करून. सकाळ खूप सुंदर झाली होती. गाडी वगैरे लावलेली बघितली, मटेरियल सगळं विस्कळीत पडलेलं. घराच्या बाजूने घराचं काम चालू आहे, त्यामुळं सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव म्हणून दिवसाची सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ भावांनो, दिवसाची सुरुवात आज अगदीच वेगळी झाली होती. सकाळची शांत हवा, सुंदर प्रकाश, आजचं मॉर्निंग खूप वेगळंच वाटत होतं. थोडंसं धुकं आलं होतं, थोडंसं थंड हवा होती, त्यामुळे जरासं नेचर खूपच खुल्ल्यागत वाटत होतं, शांत वाटत होतं. नवीन सुरुवात, नवीन वेळ, नवीन ठिकाण आपली वाट बघत होतं. त्यामुळं आपण आपल्या दिवसाची सुरुवात केलेली आहे असं म्हणून देवाचं नाव घेऊन चालू केलं. भावांनो, बी सेफ, व्यवस्थित जावा. रस्त्याने जाताना गाडी हळू चालवा. रस्त्याच्या नियमांचे काटेकोर पालन करा, म्हणजे निवांत जाशीला. भावांनो, तिथून निघालो. शोरूममध्ये जाऊन थोडंसं मटेरियल घेतलं. पेट्रोल पंपावर आलो आणि हे बघा रोल्स रॉईस. इथं गोडावरच्या पेट्रोल पंपावर रोल्स रॉईस बघितली. लास्ट टाइम इथं आलो त्यावेळेस समोर लावलेली. परत म्हटलं गाडी दाखवाय तुम्हाला, पण काही एवढं हे झालं नाही तिथून निघालो. आज होता जतला जायचं. जतच्या आधी सलगरमध्ये एक कस्टमर होतं, त्यांची भेट घेऊनच निघायचं होतं. सलगरमध्ये आलो. कस्टमरच्या घरीच त्यांनी व्हिजिटला बोलवलं होतं. घरी गेलो. त्यांचं द्राक्षाची बाग वगैरे आहे, मस्तपैकी एकदम रानातच घर आहे त्यांचं. त्यांची भेट वगैरे घेतली, व्हिजिट वगैरे घेतली. माणसं खूप सुंदर होती, खूप मनमिळावू लोक भेटली. तिथून म्हटलं आता दुसरं व्हिजिट करायला जायचं, पण खूप इथंच यायला एवढा वेळ झाला होता की टाईम कधी गेलं तेच कळलं नाही. इकडे सगळे झाडं, असं वसंत ऋतूमध्ये झाडांची पानं सगळे असे खाली पडलेले, त्यामुळं दिसताना नेचर खूप सुंदर दिसत होतं. भावांनो, एक सांगतो, इथंपर्यंत सगळं ठीक होतं भावांनो, पण इथून जसं पुढं आलो, त्या रस्त्याला जशी गाडी लागली माझी, तसं मन असं आतनं हे व्हायला लागलं, तुटल्यागत झालं सगळं. कारण हाच तो रस्ता आणि हीच ती जागा आहे. ह्या रस्त्यावर मी जवळपास एक वर्षभर काढलं होतं. मम्मीला ज्यावेळेस कॅन्सर झाला होता, ऑपरेशन वगैरे झालं होतं, सगळं झालं होतं, रेडिएशन झाले, किमो झाले. त्यानंतर कोणी तर सल्ला दिला की आयुर्वेदिक पण चालू ठेवा. आयुर्वेदिक चालू ठेवा म्हटल्यावर मी आयुर्वेदिकसाठी खूप ठिकाणी चौकशी केली. त्यानंतर इथलं एक गाव सांगितलं, जत कवठेमंकाळ जत रोडला रांजणी म्हणून गाव आहे. या रस्त्याला दर 20 दिवसाला आम्ही येत होतो. दर 20 दिवसाला मम्मीला घेऊन आम्ही, पप्पा आणि मम्मी, आम्ही तिघंजण. त्यावेळेस माझं लग्न झालं होतं, पण इकडं नेपाळीला घेऊन येत नव्हतो, कारण कधी तर आणायचो कधी तर नाही. पण हे खूप लांब असल्यामुळं, 100 किलोमीटर घरापासून असल्यामुळं इकडं कधी तिला आणलं नाही. पण मम्मी, मी आणि पप्पा तर कायमस्वरूपी इकडे यायचो. हा रस्त्याला ज्यावेळेस निघालो त्यावेळेस असं काळजाचं असं तुकडं निघायला लागल्यागत झालं होतं. कारण ह्या रस्त्याला तेच आठवण होत होती, मम्मी कुठं गाडीत बसल्या का काय, हेच आठवायला लागलं कंटिन्यू. तेच हे व्हायला लागलं, डोळ्यात असं पाणी आल्यागत वाटायला लागलं. मम्मी सोबत आहे का काय रस्त्यानं जाताना, काय आता तुम्हाला सांगू शब्दात त्या गोष्टी घेऊन झाल्या. तर आज मम्मीला जाऊन जवळपास 2.25 वर्ष झाली, पण मम्मी घरात आहे असंच वाटतं. माणूस जातो, पण माणूस गेला तरी त्याच्या आठवणी कायम स्मरणात राहत असते. त्या प्रत्येक ठिकाण, जिथं जिथं मम्मीला घेऊन गेलेलो, इस्लामपूरमध्ये मम्मीला जिथं ॲडमिट केलेलं, ते ठिकाण म्हणा, त्या रस्त्याला गेलं की असं वाटतं की मम्मी त्या रूममधनं मला बघते का काय. नरसिंहवाडीमध्ये गेलो की नरसिंहवाडी पण हे माझ्यासाठी लय क्लोज आहे. नरसिंहवाडीमध्ये मम्मीचं अस्थि विसर्जन केले, त्या ठिकाणी पण गेलं की असं वाटतं की मम्मी बघायला आली आहे का काय, कुठल्या ना कुठल्या रूपात. जिथं अस्थि विसर्जन केलं, कुठल्या मंदिरात गेलं की तिथं एवढी गर्दी असते, पण माझी नजर अशीच तिकडं फिरलेली असते की बाबा मम्मी मला इथून बघते का काय. ह्या गोष्टी अशा वारंवार होत असते त्या. जरी नाही जायचं म्हटलं तरी पण त्या गोष्टी होणारच आहेत. आठवण ही येतच राहणार आहे, कारण आठवणीशिवाय काय नाही. आयुष्य हे असंच
आपल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळं आनंदात राहावा, मनमोकळं राहावा. खूप प्रयत्न केले, सगळं केलं. डॉक्टर झाले, किमो झाले, आयुर्वेदिक झालं. सगळं व्यवस्थित होतं, सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानकच तिचं बिघडलं, पोट बिघडलेलं निमित्त झालं आणि त्यातच ती 15 दिवसाच्या ह्याच्यातच ती आम्हाला सगळ्यांना सोडून गेली. समर्थ जेमतेमच फक्त 9 महिन्याचा होता. हे एक चांगलं झालं की तिने समर्थला बघितलं. सगळ्यात मोठी गोष्ट झाली. प्रत्येक वेळेस आम्ही इथून जाताना इथे पुढं मंदिर आहे, त्या मंदिरात जायचो. इथं बाळूमामांचं मंदिर आहे बघा, हे इथं कोपऱ्यातच आहे. इथं बाळूमामांचं मंदिर आहे. ज्यावेळेस मम्मीचं सगळं औषध इथली झाली ते त्यावेळेस मम्मी म्हटली इथं जाऊन यायचं. आम्ही तिथं जाऊन थांबून मंदिरात जाऊन तिथलं दर्शन घेऊन आलो होतो. देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू होतं, पण अचानकच काय झालं, लिहिलं होतं काय ते देवालाच ठाऊक, पण त्यामुळे सगळंच विस्कळीत झालं. सगळ्यांचं आयुष्य बदललं. एका 15 दिवसाच्या आत सगळ्यांचंच आयुष्य बदललं. इथं औषध चांगलं मिळते, सगळं चांगलं मिळते, पण आपला माणूस गावला नाही हाताला, एवढंच तुम्हाला सांगतो. कारण कसं आहे तोपर्यंत सगळ्यांनी जपा, सगळ्यांना व्यवस्थित राहावा. आणि पहिली एक आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भावांनो आनंदानं जगा. इथून ही गाडी लागली, इथून 1-2 किलोमीटर आत गेला की त्यांचा बोर्ड लागलेला आहे संजीवनी म्हणून, आणि तिथूनच लेफ्ट साईडला गेलात की 100 मीटरवरच त्यांचं आहे. ते करून आम्ही आलो डफळापूरच्या श्रीपती शुगर फॅक्टरीला. इथं व्हिजिट दिली. इथं सगळे ट्रॅक्टर्स बघितले. खूप वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही तिथून जतला निघालो. नाश्ता केला. नाश्ता केल्यावर साहेबांना लस्सी प्यायची हुकी आली म्हणून लस्सी घेतली. कारण टेम्परेचरच एवढं होतं की त्याला लिमिट नाही. तिथून आम्ही निघालो नेक्स्ट डेस्टिनेशनला. तिथूनच पुढं 21 किलोमीटर 19 किलोमीटर गाव होतं, तिकडं गेलो. जाताना रस्ता खूप सुंदर होता, कारण सगळं ऊन आणि हे आणि ते, त्यामुळं काय हेच होईना. तरी पण आम्ही म्हटलं चला जाऊन यावं. कस्टमर म्हटले डायरेक्ट घरीच आहे व्हिजिटला. त्यांचं घर आणि शॉप तिथंच असल्यामुळं गेलो आम्ही तिकडं व्हिजिट करण्यासाठी. भावांनो एक सांगतो, माणूस आहे तोपर्यंतच त्याची काळजी घ्या. कारण कसं आहे, आयुष्यात परत तो माणूस एक वेळ गेला की परत गेला. त्याची आठवणच फक्त राहते आणि आठवणीतच आयुष्य काढायला लागते. त्यामुळं जेवढं आहे तेवढं सांभाळा आणि स्वतःही आनंदात राहावा. काही पण असू दे, किती पण टेन्शन असू दे, कामही होत राहणार. कामावरचं टेन्शन घ्या किंवा कशाचं टेन्शन घ्या, फॅमिलीसोबत एन्जॉय करा. कारण एक लक्षात ठेवा, क्षणार्धाचा भरोसा नाही, कुणाचाच नाही क्षणार्धाचा भरोसा. वेळ कधी येते आणि कधी जाते हे सांगू शकत नाही. आहे तोपर्यंत आनंदात राहावा, फॅमिलीसोबत राहावा. एक लक्षात ठेवा की रस्ता कधी तुमचा संपल, हा रस्ता कंटिन्यू चालू राहील, पण तुमच्या आयुष्याचा रस्ता कधी थांबल हे तुम्हाला पण माहीत नाही आणि कोणालाच माहीत नाही. जे देवानं लिहिलेलं आहे तेवढंच राहणार आहे. त्यामुळं तुम्ही त्या हिशोबानं राहावा आणि आनंदात राहावा. कस्टमरसोबत व्हिजिट झालं, तिथूनच पुढे महादेवाच्या मंदिराच्या तिथं हे दगडं ठेवलेली, ही नवसाची दगडं असतात असं म्हटले मला. तिथून परत परतीच्या प्रवासाला निघालो. पण तोच विषय अजून लक्षात, डोळ्यात पाणी मला त्या रांजणीमधूनच यायला चालू झालेलं. पण आपण शांत बसलो होतो, कारण हे कोणाला दाखवून द्यायचं नव्हतं. ह्यांना कोणाला काय सांगायचं. ज्यांनी भोगलेलं असतंय त्यांना माहीत असतंय. जे कॅन्सर पेशंट ज्यांच्या घरात असतंय, भावांनो मी तुम्हाला एक खरोखर सल्ला देतो, ज्यांच्या घरात कॅन्सर पेशंट असते, तो पेशंट त्या आजारानं तर हे झालेला नसतो. बाहेर कोण माणूस काय म्हणतंय, कारण किमोमध्ये डोक्याची केस जातात, भवायची केस जातात, त्यानं माणूस खचतो. त्यामुळं भावांनो त्यांना पॉझिटिव्हिटी द्या. कारण महत्त्वाचं ते आहे. तुम्ही जोपर्यंत त्यांना पॉझिटिव्ह ठेवत नाही, त्यांना सिक्युअरमध्ये ठेवत नाही, त्यांना हे सांगत नाही की भावांनो की आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्ही व्यवस्थित आहे, तुम्ही त्याशिवाय ते पेशंट पण व्यवस्थित राहत नाही. त्यांना तुम्ही जोपर्यंत पॉझिटिव्ह एनर्जी देत नाही तोपर्यंत ते येत नाही. भावानं लय घाण सुचते ते इंजेक्शन. केमोमध्ये जर तुम्ही आत गेलात तर त्या सलाईन चालू असताना पेशंट पाक शेवटच्या स्टेजपर्यंत जाऊन आलेलं असते. त्यामुळं त्यांना जपा. अवस्था वाईट आहे, मी सोसलं आहे ते.
जवळपास 5 वर्ष माझ्या मम्मीला झालं होतं. 5 वर्ष आम्ही ते बघितलंय तिला जवळनं. अक्षरशः माझं लग्न झालं नव्हतं. मम्मीला मी जेवण घालण्यापासून तयार करून तिची सगळी सेवा केलेली आहे मी. त्यामुळे मी भावानं तुम्हाला सांगतोय, खरोखर कंडिशन वाईट असते त्यांची. त्यांना जपणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांना सांभाळा आणि पॉझिटिव्हली त्यांना सपोर्ट करा. सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट आहे. सपोर्ट जर तुम्ही केला तर ते पेशंट अजून थोडं 1 वर्षभर पुढं ढकलतं आहे. तेवढंच सांगतो मी, कारण ही कंडिशन अतिशय वाईट असते. त्यात कसं आहे, महिलांचं म्हणणं वेगळं असतं. कॅन्सर ही गोष्ट नॉर्मल आहे, कुणालाही कधीही होऊ शकते. आताची गोष्ट वेगळी आहे. भावांनो, एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही त्या पेशंटला जर व्यवस्थित सांभाळलं, खाणंपिणं व्यवस्थित बघितलं, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी जर दिली, तर ते पेशंट अजून एक थोडे दिवस आपल्यासोबत राहू शकतात. आणि जर गरज नसेल, प्लीज अजून एक सल्ला सांगतो, जर गरज नसेल, तर त्या पेशंटला त्रास होत नसेल, तर आपल्याला वाटत असेल सिम्पटम तसे आहेत, पण जर त्रास होत नसेल, तर भावांनो खरं एक सल्ला सांगतो मी, त्या ट्रीटमेंटपासून लांब राहावा. जो तुम्ही जर डिवचाही गेलात ना, ते आग्या मऊ असतो ना मधमाशीचा, त्यागत आहे. त्याला एक वेळ डिवचलं की ते कंटिन्यू तुमच्या शरीरात स्प्रेड होणार. जर स्प्रेड व्हायचं नसेल, जर पेशंट तुमचं जास्त दिवस टिकायचं असेल, तर त्या पेशंटला ते टच पण करू नका आणि ते हे पण करू नका. कारण जर एक वेळ त्याला जर आग्या मावागत जर दगड मारला ना, तर ते असं धाड 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 उड्या मारते आणि ते सगळीकडं पसरते. भावानं ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यांना ती ट्रीटमेंटने एवढा त्रास होतोय ना, त्याला लिमिट नाही. त्यामुळे भावानं तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. मी सोचलंय, मी बघितलंय, मी खूप जवळून त्याचा अभ्यास केलाय. एक वेळ ट्रीटमेंट चालू केली की ते पेशंट जरा 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 करत आपल्यापासून लय लांब जात राहतंय. जोपर्यंत ते पेशंट आहे ना, तोपर्यंत त्यांना खाणंपिणं घाला व्यवस्थित, सांभाळा व्यवस्थित, मायेनं जवळ घ्या. माझ्या मम्मीला ते केलंय सगळं, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो भावानं. ही गोष्ट तुम्हाला वाटत असेल, पण लई जवळनं बघितलेली आहे. कोरोनाच्या काळात मम्मीचं सगळं झालं होतं. सगळं ऑपरेशन बसणं, किमो बसणं, सगळं अक्षरशः सगळं सहन केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. ह्याच्यावर मी एक पूर्ण व्हिडिओ पण पूर्ण तयार करेन. कारण कसं आहे, माणसांना ह्या गोष्टी खरोखर सांगणं गरजेचं आहे. मी 1 नंबर बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखवलं, सगळं झालं, पण तरी पण मला ते माणूस माझं जवळ मिळाला नाही. भावानं असू दे, पुढं बघा समर्थनं काय काय केलं ते. नवीन आहे. हा ही आणि ही ये काम कर रहा है. हा. माती राधा, राधा. भावांनो, असंच प्रेम राहू द्या. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. शुभरात्री.